आणि जर का प्रतापराव उभे राहिले असते तर या विधान परिषदेमध्ये मला असं वाटतं की प्रताप आज जमिनीवर बसलेला दिसला नसता तर स्टेजवरून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले असते. नसीब में होगा तो चल कर आएगा और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. जो प्रतापराव आपल्या जमिनीवर आपल्या सगळ्यांच्या मध्ये बसलेला आहे, कदाचित येणाऱ्या 22 तारखेला या विधानसभेचा नव्हे तर जळगाव विधान परिषदेचा भाऊ फक्त आपल्या पाळधी धरणगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. पण जर का थोडासा विचार केला असता आणि जर का प्रतापराव उभे राहिले असते तर या विधान परिषदेमध्ये मला असं वाटतं की प्रताप आज जमिनीवर बसलेला दिसला नसता तर स्टेजवरून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले असते. पण ते नशिबाच्या पुढे काही चालत नाही. मी तर सल्ला दिला होता पण प्रतापनी माझा सल्ला ऐकला नाही. मलाही माहिती होतं की गुलाब भाऊ मंत्री आहेत, आमच्यासारखा रस्त्यावर नाही आहे, त्याच्यामुळे भाऊंना थोड्याशा मर्यादा आहेत. मी प्रतापला सांगितलं होतं की तू जर माझा सल्ला ऐकशील तर एक काम कर, हे भाऊला माहित नाही, जसं ईश्वर बाबूजी आणि मनीष जैननी एकमेकांमध्ये भांडण केलं, म्हटलं तू भाऊ संगे 1 महिनाभर दांगडो कर टाक. आणि भाऊनी हात वर कर द्यावा ना, मन पोरगा ऐकत नाही, हात बाहेर चालना गा, आम्ही देखले सुट काय करा ते. पण ते प्रतापनी बी काय माहिती मना नंतर फोनच उचला नाही त्यांनी. जर का असं झालं असतं मी आपल्याला खात्री देतो, मी पहिले बी सांगितलं होतं, पण मग आता पूर्ण राज्याची रणनीती ठरली, महायुतीमध्ये लढायचं ठरलं आणि त्या महायुतीमध्ये आज आपण सगळेजण कुठेतरी मागे आलो. प्रताप असता तर मी मग कोणीच मग गुलाब भाऊ आवडता नाही मला, पण हरकत नाही, नसीब से पहले नहीं मिलता. इन ना टाइम आते का था नहीं येईन देखील, पण हरकत नाही. वेळ नव्हती, नशीब नव्हतं, नशिबात नव्हतं, त्याच्यामुळे हरकत नाही, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. मलाही वाटत होतं की पुढे टाइम येईन, पण चंदू अण्णांनी सल्ला दिला का टकलीवर केसे बसाडल्या, त्यामुळे भाऊ काही बसणार. जर चंदू अण्णांनी म्हटलं असतं ना की भाऊ म्हातारे झाले आता, तर मी सांगतो भाऊ पुढे टाइम येई जाईल, पण हाते 6 वरीस लोक नाही. काय काय आता किशोरप्पा बोलले की प्रतापने जर माझं ऐकलं असतं, त्यांनी आय लव्ह यू केलं असतं तुमच्याशी, तर काही झालं असतं. पण मी कीर्तनामध्ये बोललो, 7 दिवसाचा माझा जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये मी बोललो होतो कि नसीब में होगा तो चल कर आएगा, नसीब में होगा तो चल कर आएगा और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. जिंदगी पे इतना सीरियस ना लेना जिंदगी को, एक न एक दिन तुझे यहां से जाना होगा. जिंदगी इतनी अच्छी होती तो हम रोते रोते नहीं आते, और जिंदगी इतनी खराब होती तो हम जाते जाते लोगों को रुलाकर नहीं जाते. त्याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मी कीर्तनातही बोललो, तुम्हाला वाटतो मी मंत्री आहे? वाटतो? कोण वाटतो? कोणाचा भाऊ? असं वाटतो काय गुलाबराव पाटील मंत्री झालाय? होय, माईचा लाल नाही तो जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटलाला धक्का लावू शकतो. ही माझी ताकद आहे. मी तुमच्या भरोश्यावर राजकारण करतो, मुंबईच्या भरोश्यावर नाही करत.
कारण की मुंबईला पाठवणारी जनता माझी इथं समोर बसलेली आणि मी तिच्या भरोश्यावर राजकारण करतो. शेतकरी, शेतमजूर यांच्याशी माझी नाळ आहे. ते पत्रकार कधीच येत नाही माझ्या सभेला, पण ते आज आलेले आहेत की गुलाबराव पाटील काय बोलणार, विधान परिषद मध्ये बंडखोरी झाली त्याचं काय होणार. मेरा बॉस बैठा है बंबई में, ठाणे में, वो बोलेगा वही होगा, बाकी कुछ नहीं होगा. आणि त्यामुळे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं चंदू अण्णांनी मला केस बसवण्याचा सल्ला दिला आणि मला केस बसले तर प्रतापला पुढे काही संधी नाही याचा सल्ला किशोरने मला दिला. आता माझं आय लव्ह यू झालंय, म्हणजे मी कोणाचं ऐकायचं. पण मला खात्री आहे आम्ही नशीबवान राजकारणी आहोत. अण्णा आहेत, आप्पा आहे, मी आहे. मी कसा आहे सगळ्यांना माहित आहे. माझं सांगायचं काम नाही. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों. पण मला खात्री आहे की माझी मुलं माझ्यापेक्षा 100% ठिकाण्यावर आहेत आणि आमची प्रॉपर्टी तीच आहे. पैसा बिसा हा एक का विषय नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्यकर्ता माझा जीव आहे, कार्यकर्ता माझा प्राण आहे. आणि तुम्हालाही कल्पना आहे कार्यकर्त्याची जर गाडी फसली तर सगळ्यात पहिले उभा राहणारा त्यांचा भाऊ त्यांच्या मागे उभा राहतो, हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे. त्यामुळे हा वाढदिवस साजरा करणं ही एक चार्जिंग मशीन आहे. मी इलेक्शन मध्ये जेव्हा उभा राहतो सकाळी जर कोणी हात लावला तर राम राम, म्हणजे झोपेतच राम राम. आणि लोक नाही दिसलं तर आम्हाला वाटतं की आपली हवा गेली. या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं चार्जिंग तपासलं जातं कि अपना माल ठिकाने पे है कि नहीं, कि किधर प्रॉब्लेम हो गया है भाई. माझ्या मागे लोक अजून आहेत की नाही. आणि मला सांगायला आनंद वाटेल मी कॉन्स्टंट 10 तास उभा होतो. 10 तास लोकांची जे प्रेम होतं ते मला वयोवृद्ध माणसापासून म्हाताऱ्यापर्यंत मिळालं. मी परमेश्वराला हेच मागणं सभेतही केलं होतं आणि कीर्तन सप्त्यात पण केलं होतं. देवा सगळं कर पण मला आणि माझ्या कुटुंबाला आयुष्यात कधी गर्व येऊ देऊ नकोस. मला यांच्यासारखाच ठेव. लोकांनी म्हणलं पाहिजे अरे भाऊ का तो तर आपला सारखा जेव, त्याच्या मनात काही पाप नाही. आणि हीच माझी संपत्ती आहे. संपत्ती हीच आहे आणि प्रेम पण हेच आहे. त्यामुळे मी माझ्या कोणत्याच कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकत नाही. त्याच्यावर आलेलं संकट मी कधी पाहू शकत नाही. मग वेळ पडली तर काय करावं लागेल ते सगळं तुम्हाला माहित आहे. कारण की मी शिंदे साहेबांकडनं काहीतरी शिकलोय. ते म्हणतात की पाणी वाहतं ठेवलं पाहिजे. पाणी जर वाहतं ठेवलं तर डास, मच्छर, डेंगू होत नाही. पाणी जर संगळून ठेवलं तर डास होता, मच्छर होतो, डेंगू होतो आणि माणूस ठार होतो.